नमस्कार, मी दिशा आणि दिशांग तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आहे ना छान असं वातावरण आहे, थोडं पावसाळी असं वातावरण झालंय. तर म्हटलं की वातावरण पण छान आहे, तर त्याला कुठेतरी फिरायला जाऊ. तर म्हणलं दिशांगचं सुद्धा मनोरंजन होईल यासाठी आम्ही आता चाललेलो अंबरनाथचं जे आपलं फेमस शंकर मंदिर आहे ना, तिकडे जायचं प्लॅन आहे. म्हणजे त्याला सुद्धा जरा बरं वाटेल आणि आपल्याला सुद्धा फिरून छान वाटेल म्हणून आणि सुट्टी सुद्धा आहे. तर मग चला आता आपण तिकडे जाऊया. तर हे अंबरनाथ मंदिराचं एंट्री करण्यासाठी हे प्रवेशद्वार आहे आणि लांबून सुद्धा आपल्याला मंदिर खूप सुरेख दिसतं. बाजूला खूप अशी घनदाट अशी झाडे सुद्धा आहेत. तर मंदिरात जाण्यासाठी आपल्याला पहिला ओढ्यावरून जावं लागतं. तर इकडे कसा हा छोटासा ओढा आहे त्याच्यावरून आपल्याला हे मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे. अगदी लांबून सुद्धा मंदिर इतकं सुरेख दिसतं की अजून आपली उत्सुकता शिगेला पोचते. तर मंदिरामध्ये आपण एंट्री केल्यानंतर हे बाजूला सुद्धा असे छोटेसे स्टॉल आहेत. तिकडे आपल्याला काही पूजाचं जे साहित्य घ्यायचं असते ते सुद्धा इकडे मिळतं आपल्याला आणि लांबून देखील आपलं हे मंदिर अगदी सुरेख दिसतं. तर आता आपण एंट्री केलेली आहे आपलं हे शिव मंदिर बघण्यासाठी. तर अगदी सकाळीच असं आम्ही गेलो होतो 10च्या सुमारास आम्ही गेलो होतो त्याच्यामुळे गर्दी ही थोडीशी कमी प्रमाणात होती. 11च्या नंतर थोडीशी गर्दी वाढलेली होती आणि आमचं दर्शन देखील एकदम व्यवस्थित पार पडलं कारण गर्दीच्या अगोदरच आम्ही तिकडे पोहोचलो होतो मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा जे आपलं प्रसन्न असं वातावरण होतं आणि दर्शन देखील अगदी सुरेख असं झालं. थोडंसं उन्हाळा असल्यामुळे इकडे रांगेच्या ठिकाणी असं खाली आपल्या पायाला चटके भाजू नये म्हणून काही असे कार्पेट सुद्धा टाकले होते जेणेकरून आपल्याला अजिबात उन्हाचा त्रास होणार नाही. तर एवढी सुद्धा सोय इकडे खूप मस्त अशी होती त्याच्याने सुद्धा अगदी खूप छान वाटत होतं. आणि आजकालचं वातावरण बघा तर थोडंसं ढगाळ असं वातावरण होतं त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला दर्शन घेण्यासाठी अजिबात असं कंटाळा असा आला नाही किंवा उन्हामुळे कसं बाहेर उभे राहिल्याने ऊन जास्त प्रमाणात बाधतं पण तसं सुद्धा काही झालं नाही कारण क्लायमेट मस्त असं आभाळ असं आलं होतं त्याच्यामुळे. हे मंदिर जे आहे हे एक दगडी असं बांधलेलं आहे म्हणजे दगडावर दगड रचून असं हे मंदिर बांधलेलं आहे एक भूमीवरती म्हणजे एकाच दगडाचं शिल्प असं तयार केलेलं आहे. याला दुसरं असं कोणते दगड जॉईन न केलेलं आहे आणि जे हे मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे असं म्हटलं जातं कारण कौरव जेव्हा पांडवांचा पाठलाग करत होते त्या टायमाला हे पांडव तिकडून निघून गेले आणि हे मंदिराचं काम हे अर्धवट झालं असं म्हटलं जातं. शिवाय याच्या बाजूला सुद्धा एक दुर्गादेवीचं मंदिर आहे ते सुद्धा खूप सुरेख असं मंदिर आहे. आणि हे महाराष्ट्रामध्ये हे बरेचसे असे प्राचीन मंदिर आहेत त्याच्यापैकीच हे प्राचीन मंदिर आहे.
तर इकडे रांग उभी होती की थोड्या कारणे थोडीशी रांग बंद करण्यात आली होती. थोड्याशा प्रतीक्षेनंतर पुन्हा रांग सुरू करण्यात आली आणि मग पुन्हा दर्शनाची सुरुवात झाली आणि आमचा सुद्धा नंबर तिकडे आला दर्शन घेण्यासाठी. सुरुवातीला आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला इकडे नंदी दिसतो. त्याचं दर्शन केल्यानंतर आपल्याला गाभाऱ्यात जायचं आहे आणि आजूबाजूची शिल्पे अगदी उत्कृष्ट अशी आहेत. प्रचंड अशी शिल्पे इकडे आहेत आणि कोणतेही शिल्पे असे रिपीट झालेली नाहीये. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला गाभाऱ्यामध्ये उतरण्यासाठी 20 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या आपल्याला उतरून खाली जायचं आहे आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्हाला आतमधलं शूटिंग करता नाही आलं. तर हे जे मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे, त्यामुळे याला प्राचीन मंदिर असे म्हटले जाते. हा मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे अतिशय मनमोहक आहे. या मंदिराच्या शेजारीला पाण्याचे ओढा सुद्धा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते. पूर्वी या ठिकाणाचे नाव पूर्वी या ठिकाणाचे मूळ नाव हे अमरनाथ होते, जे आताचे अंबरनाथ म्हणून ओळखले जाते. तर इकडे मंदिराच्या बाहेर आहे ना हे स्टॉल आहेत. तिकडे आपल्याला देवासाठी नेण्यासाठी फूल वगैरे अशा ओटी सुद्धा आहेत. तर आहे ना मंदिरातून आम्ही आलो. जवळजवळ मला 1:15 झाला होता, कारण सकाळी आम्ही लवकर गेलो होतो, 10च्या सुमारास गेलो होतो. त्यामुळे कसं गर्दी आम्हाला दर्शनाला एवढी भेटली नाही. फक्त थोडंसं काही वेळानंतर थोडी रांग स्टॉप केली, त्याच्यामुळे थोडासा वेळ आम्हाला ते थांबावं लागलं. पण आम्ही जर 11-11:30 दरम्यान गेलो तर खूप जास्त गर्दी होती. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघालच की नंतर खूप मोठी अशी लाईन झाली होती. आमचं दर्शन एकदम छान व्यवस्थित पार पडलं आणि खूप छान असं वाटलं. तिकडचं क्लायमेट सुद्धा मस्त होतं. घरी आलो. घरी आल्यानंतर मग थोडं फ्रेश वगैरे झालो, जेवलो वगैरे. तुम्हाला जर हा आपला आजचा व्हिडिओ आवडलास तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटायला. तोपर्यंत धन्यवाद.